आणि पुरुषोत्तम हे केवळ पुरुषोत्तम म्हणून बघत नाही, तर साहजिकच आहे केशवरावांची परंपरा, वारसा, त्याला काही जण घराण्याशाही म्हणत असतील, पण घराण्याची परंपरा या नजरेतून बघतो. रोहिदास आता आपण जे म्हणालात मला की त्यांना परत द्यायला पाहिजे. मी राजकारण आता त्याला राजकारणात तरी नाहीये, पण सगळेच जण राजकारण करायला लागल्यानंतर आपण कसं बाजू करायचं? त्याच्यामुळे राजकारणातले जे काही धडे घेतले ते देईल, पण माणूस माझ्याकडे घेऊन देईल. त्याच्यामुळे त्याने दिलं काय आणि घेतलं हे एवढं एकच आहे. आपल्याकडेच राहणार आहे. उलट तुम्ही आज चांगलं काम केलंय की चांगल्या परंपरेतला माणूस परत म्हणतोय, कारण ते माणसं नाही दिसत. राजकारणामध्ये जे काही धुमाकूळ घातलेलं आहे, माणसंच दिसेनाशी झालेली आहे. सगळेजण चोरच चोर दिसत आहेत. कोण पैसे चोरतोय, कोण मत चोरतोय, कोण पक्ष चोरतोय, कोण चोरतोय. या सगळ्या चोर बाजारामध्ये माणसं दिसेनाशी झाली. आणि अशा या पार्श्वभूमीवरती तुम्ही सगळेजण पावसाने राज्यभर धुमाकूळ घातले. हा कारण या परिस्थितीत तुम्ही इथे आला, याचं तुमची एक जिद्द दिसते आणि त्या जिद्दीला मानाचा मुद्रा करायला म्हणून मी तुमच्यासोबत आज सकाळी अंबरसला फोन केला. म्हटलं अंबरस कालपासून सोशल मीडियावर फक्त भगव वादळ निघाले, पण या भगव्या वादळाच्यामध्ये आपले नैसर्गिक वादळ आले त्याचं काय? अंबरस म्हणाला अर्धे लोक कालच तिकडे आलेले आहेत, आता राहिलेली येत आहेत. तरी सुद्धा मी थोडस मला काय होतं, कुटुंब प्रमुख तुम्ही म्हणतात किंवा मानतात, त्याच्यामुळे सगळ्यांचीच काळजी करावी लागते. आज आपण इकडे प्रवेशाचा सोहळा करतोय, पण तिकडे कोकणाबाद धरणाचं काय झालं तुम्हाला कळते. आज कारभार सगळीकडे. मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही बघताय नवीन ठिकाणी पाणी पोहोचत आहे. म्हणजे आता विमानतळाचे फोटो येत आहेत. आता विमानतळ कोणाकडे आता त्यांना बंदर वेगळ्या करण्याची गरजच नाही. म्हणजे जहाजं पण तिकडेच आणि विमानं पण तिकडेच येतील. अशा पद्धतीने हा सगळा कारभार चाललेला आहे. गडबड घोटाळे एवढे झालेले आहे की जनतेचा आवाज कोण. आणि आज आपण इकडे जमलोय तिथे मला कल्पना आहे, कारण मला पण फोन आले, अंबरसचे कुमार पण आले, आले, सगळ्यांना आले, अबाबत बोलत तिथे आपले शिवसैनिक त्या सगळ्या आपत्तीग्रस्तांना मदत करते. ही आपत्ती का आली तर 11 गावांचं पुनर्वसन न करता धरण्याचं काम सुरू केलं. आणि जे नको व्हायला नको होतं ते झालं. पण यांना कोणाची कदर नाहीये, ना माणसाची कदर आहे, ना माणूस मी यांच्याकडे नाहीच आहे. फक्त कॉन्ट्रॅक्टरचे खिसे कसे भरायचे एवढंच त्याला कळते. आणि अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही कशाची तमा न बाळगता आज तिथे इथपर्यंत आलात. मला काळजी होती इथपर्यंत पोहोचू शकते. आता जाताना मी काळजीपूर्वक जा, कारण पावसाने धुमाकूळ घातलेला आहे, वादळ पण आहे आणि बऱ्याच दिवसांचा पहिला प्रथम वेधशाळेचा अंदाज खरा ठरलेला आहे. अरे याचं कष्टाचं काय तर म्हणजे त्यांनी कालच इशारा दिला. त्याच्यात त्यानुसार मुंबईची आणि इतर शाळा बंद आहे, ऑफिसेस लोकल पण जवळपास बंद पडलेले आहेत, विमान सेवा वाढलेली आहे. अशा याच्यामध्ये तुम्ही जसे आला सावकाश जा, काही गडबड करू नका. आणि तिकडे पोहोचल्यानंतर या कोकणाबाद आणि त्या 11 गावांमध्ये ही नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक नाही ही मानवनिर्मित झाली. पण त्यांचं गावकऱ्यांचं ऐकलं असतं आणि वेळेत पुनर्वसन केलं असतं तर आज कोणालाही तिकडे जीव गमावण्याची वेळ आली नसती. तिथल्या संसार यांचे संसार आहेत, घरदार आहेत, ती उद्ध्वस्त झाली नसती. म्हणून या सुद्धा एका जबाबदारीचं भान ठेवून मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आणि तुमचं समजी आता काय तुम्ही रोहिदासला पण नवीन गुंडाळलेल्या म्हणत सोबत घेतलेला आहे. आणि मला कल्पना आहे की 2 तासात केशवरावांचं जसं तुम्ही उल्लेख केला की केशवराव आहे म्हणजे त्यांच्याबद्दल काय म्हणायचं, बोलायला उभं राहिले का हसून थोडं की त्यांचं एक भाषण विधान भवनाच्या गॅलरीपासून ऐकलं होतं. त्यांचा आवाज आणि त्यांची संवाद किंवा शब्दपेठ, भाषेवरचं प्रभुत्व आणि अभ्यास तुम्ही त्यांचे चिरंजीव आहात. पुन्हा एकदा ते केशवराव आपल्याला विधान भवनामध्ये लोकप्रतिनिधी कसा असतो, सत्तेला किंवा खुर्चीला बोलणारा नसतो. नाही मिळाली खुर्ची तरी हरकत नाही, पण मला ज्या जनतेने निवडून दिले तिच्याशी मी प्रतारणा करणार नाही. त्याला म्हणतात लोकप्रतिनिधी. आताचे लोकप्रतिनिधी नाही आहेत, बाकी म्हणजे लोकच केलेले असतात. अशा या सगळ्या
वातावरणात तुम्हाला एका परंपरेला घेऊन पुढे जायचंय. म्हणजे शिवसैनिक आता धर्मा घेऊन एका हातात धर्मा आणि दुसऱ्या हातात मशाल घेऊन तुमच्या सोबत आहेत. आता तिथे धर्मा फटकल्याशिवाय थांबायचं नाही. विश्वास व्यक्त करतो. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.